रायवल किट्टू मोरिया रिटगरासह विद्यमान सामना दोन बलाढ्य संघ अव्वल संघ आमने सामने टॉक्स जिंकला भानगड संघाने पहिल्यांदा करते बॅटिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिल्यांदा फिल्डिंगचं निमंत्रण नव्हता दावत दिली अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी जय हनुमान राईट महोदय विकेट मिस्टर प्रेम मडवी तर एक धाव मिळते संघाची धाव संख्या 1 वर 12 आहे ना दोघांचा अच्छा अच्छा संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क तयार गोलंदाजीच्या भोवळ्यावर रांबर उंबाट्यावर समाधान भोपी राईट महोदय विकेट्स पंचांचा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 2 वर पहिली एक्स्ट्रा पहिले अवांतर टोटल स्कोर इज 2 for none अतिशय दमदार आयोजन भन्नाट स्पर्धा क्रिकेटचा हा कुंभमेळा क्रिकेटचा महासंग्राम शानदार स्पर्धा आणि हा स्टेप आउट झालाय चेंडू हवेमध्ये असेल लॉंग ऑफला आणखी एक झेल होते ड्रॉप दरम्यान 2 धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 4 वर अतिशय खराब फटका होता चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला होता नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झाला 2 धावांचा बेनिफिट संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल बेनबद 4 वर आलेल्या प्रेक्षकांचं प्रचंड स्वागत कारण आजचा शेवटचा दिवस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक शॉर्ट कव पॉइंट एक बॅकवर्ड गेली चला गोलंदाजीच्या भोवळ्यावर या ठिकाणी समाधान भोपी संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर शांडी पालकर असतील सुनील तांडेल सर असतील तर दिनेशदादा करमेलकर चिंचवणे आणि बालराम बुवा पाटील आपण यावं व्यासपीठावर आणि हा यस अप्रतिम फटका जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक चांगला फटका बॅकवर्डला गेला पंच केलाय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 9 वर धावसंख्या 9 वर बिनबाद 9 दमदा सलामी धुंद फुंद भेदुंद सर्वात समाधान मुंबई रिटकर विरुद्ध भानगर असा हा विद्यमान सामना एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट राजकारणी फक्त ओनली एंटरटेनमेंट कारण क्रिकेट इज अ फनी गेम राजकारणात काय राजकारण काय नाही आम्ही काय राजकारण नाही आम्ही काय त्यांनी साहेबांनी पैसे त्यांच्या बाजूने मला उद्या तिकडे गेलं तर फडणवीस यांचं सांगणार म्हणून कलाकार म्हणजे का समालोचक म्हणजे हा 12 पिंपळावरचा मुंजा आहे एमडी सर बरोबर की नाही शिवसेनेचे असल्यास त्यांची तारीफ करणार तुमचं करणार या जिल्हा संघटकांचं आगमन झालं पुन्हा एकदा धन्यवाद आपण आलात उशिरा का होईना देरशा आहे दुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल लंगोला ट्रॅव्हल होईल आणि आणखीन एक दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्र देपण ड्राईव्ह संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या झाली 13 वर आणखीन एक दमदार चौकार मॅग्निफिसंट स्ट्रोक्स रेडगर संघाचा पहिला गोलंदाज राहिला महोदय विकेट पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडू पुश केला टॅप केला चेंडू केला शॉर्ट मिड ऑफला एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला 14 वर आजचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस तरी इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे गजानन चौधरी धुंद्रेपाडा देहू चौधरी आणि शशिकांत सिनारे या त्रिवेणी संगमचं आम्ही जानमान मित्रमंडळ धुंद्रा यांच्या वतीने सरचे स्वागत करतो यानंतरची लढत असणार आहे आई 11 चिंचवले अर्थात कैलास डुकरे यांचा संघ असणार आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ 3 स्टार वाजय ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील दोन्ही संघ नायकांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे शतकशंक करणारा क्रिकेट संघ किट्टू 11 मोरिया रिडगर अंकुश लगेचच आपण रत्ना करावी पुन्हा एकदा वलूया आमच्या दमदार समालोचक दशरथ पाटील सरांकडे धन्यवाद एमडी वाजे आणि चिंचवली दोन्ही संघाचे कॅप्टन या लवकर प्लीज
या आपला वराड घेऊन या इकडं. पहिलं षटक चिंचवली त्यांचा जोड वाजे संघात 3 स्टार. तृतीय तारांकित. वाजेवाले या लवकर या, तुमचा इकडं आलंय जोड. आरती घेऊन पाठवू का तिकडे ओवळ्याला. आणि षटक क्रमांक पहिले संपुटात पहिल्या षटकात धावाले या ठिकाणी 6 चेंडू आणि 14 धावा. चांगली दमदार सलामी. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्क तयार. अभिषेक भोपी द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स संघाचा दुसरा मीडियम मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. 6 चेंडू 14 धावा असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. पहिला चेंडू डॉट बॉल. अतिशय चांगली साऊंड सिस्टम. धन्यवाद देतो ओम साई डीजे फ्रॉम दुंदरेपाडा. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 18. हे तुम्हाला अजून मी सांगितलं स्पष्टीकरण मध्ये लाईव्ह आहे म्हणून झाले. टेस्ट ट्यूब परवडली मग झाली, यूट्यूब नको. काय काही बोलता येत नाही. आया बहिणी बघत असतात. 12च्या नंतर झोपून जातात तेव्हा आम्ही चालतात आमच्या. आणि डॉट डिलिव्हरी. दुसरं षटक प्रगती पथावर. वाजे संघाचा कॅप्टन आला का. एवढ्या हाकेच्या अंतर वाजेवाले तरी येत म्हणजे कामाला आहे. अरे आपल्या आगे लोकांचं असंच आहे. ज्याला नवऱ्याची मेकअप होते पण करवलीची तयारी नसते. हो यस चाबूक शॉट. आणि फलंदाज बाद. फटका मात्र चांगला होता परंतु फलंदाज बाद झालाय. आणि धक्का क्रमांक बसेल म्हटले पहिल्या फेक्याचा बदान. पहिला गडी गारत. फर्स्ट विकेट. बॅक टू द डगआउट. ठिकाणी 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 11 चिंचवली विपक्ष 3 स्टार वाजे. बघा आता मात्र लाईव्ह प्रसारणासाठी आमच्या पंचांना इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. येस थर्ड अंपायर. ज्याला सारखे थर्ड अंपायर मग तुम्हाला किती उपटायला ठेवलंय. अरे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत सारखे तर म्हणजे बरोबर. हे पण काय माहिती ते कशाला मार करणार हो. आईला खाल्या तर हे मार खातील आम्ही खाऊ. हा मग ते तर आहेच. ज्याला समजा लाईव्ह नसते काय केलं सांगा मला तुम्ही. म्हणून थर्ड अंपायर मी कमिटी काय भानगड झाली ना मग दांडके करायला बरी. म्हणजे आता नाही पहिले व्हायच्या अशाच भानगडी फार वर्षापूर्वी त्यावेळी शेतामध्ये मॅच व्हायच्या. येस वाजे संघाचे विघ्नेश पाटील. आणि दुसरे कुठे आहे तो आमचे बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा नंबर लागतो शिकलेला माणूस विठ्ठल पाटील. आणि फलंदाज बाद. दीपावली साहेबांचं संगीत. त्याला काय म्हणतात आपलं सगळं डिपेंड ऑन डीजे ऑपरेटर. असेच गाणे वाजवानंतर रात्री 12 वाजले मग एकनाथ माली नंतर आम्ही मग कारण आमची जुगलबंदी असते ती रात्री आफ्टर 12. नाही चालू करू लगेच. जरा आमचे जरा रिचार्ज करू द्या बॅटरी. रिचार्ज शिवाय मोबाईल चालत नाही ना बरोबर की नाही. टोटल धावा झाल्या 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 18शी सद्य स्थिती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर अभिषेक भोपी. किट्टू 11 मोरिया. अतिशय दमदार आयोजन. पहिलं जरी वर्ष असलं परंतु अतिशय चांगलं आयोजन. IPL देखील IPL ला काय 4-5 उघड्या बॅगड्या नागतात दुसरं काय. चला आम्ही पण ठेवू शकतो थेट कामाठी पुरं गाठा.
हो यस अप्रतिम डिलिव्हरी आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं फिनिश्ड 12 चेंडू संघाची धावसंख्या 18 म्हणजे प्रति षटकामागं 9 धावांचं इक्वेशन राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर. तर इथे भानगर क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो आणि त्या गावातील खऱ्या अर्थाने या पूर्वीच्या टर्म मध्ये ज्यांना ग्रुप ग्रामपंचायत भानगर उमरोली ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते सन्मान्य शांताराम शेठ पोफेटा माजी सरपंच भानगर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर त्यांचे खास परम मित्र सन्माननीय सुदर्शन चौधरी आणि मिथुन सिनारे यांच्या वतीने शांताराम शेठ पोपेडा साहेब तुम्हाला शुभेच्छा आहेत की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख समाधानाने तुमचा आनंद शतगुणित व्हावा, जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात आमच्या जानुमान मित्र मंडळ धुंद्राई यांच्या एकच इच्छा शांताराम शेठ पोपेडा साहेब आपणास उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने आपणास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यस क्या बात आहे. एमडी म्हणजे धुंद्राचे दुसरे राज ठाकरे आहेत आहे की नाही. कडक आवाज पहाडी आवाज आणि शेवटचा छोटा पहिला चेंडू बॉलिंग मार्क तयार रुपेश फोपी. अतिशय दमदार आवाज चांगलं सूत्रसंचालन आणि परिपूर्ण माहिती प्रत्येकाची असेल. राजकीय क्षेत्र असू द्या मग आध्यात्मिक असो सांस्कृतिक असो एमडी सरांचा अभ्यास गाडे अभ्यासक. स्टेज म्हटलं की एमडी. संघाची धावसंख्या 19 हो पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा भेदक मारा डॉट डिलिव्हरी. मगाशी अतिशय रंगतदार सामना झाला. शेवटच्या चेंडू चौकाराची गरज असताना संघ त्याच्यात विजयाचा घास त्यांच्यातून काढून घेतला. राईट आर्म राहून दे विकेट. टोटल धावा झाल्या 25 आणि हा पहिला सिक्सर. आक्रमण केलं जबरदस्त फटका टायमिंग शॉट ग्लोरियस स्ट्रोक माइट हिट इट ओव्हर द 6 रन्स. टोटल धावा झाल्या 25 एक बाद 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. भानगर संघाने जिंकले नाणेफेक. पहिल्यांदा फलंदाजी करणं चला जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो टाइमपास करू नका बराच आज लॉट मोठा आहे. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा दाखवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेला आहे. गॅदर केले यष्टीरक्षक डॉट डिलिव्हरी आणि उर्वरित बॉल बाकी आहेत फक्त इनमिन 2 बॉल बाकी 2 बॉल्स टू गो. संघाची धावसंख्या 25 8.33 असा स्किंग रन रेट. अजून 2 बॉल बाकी 2 बॉल्स टू गो इन दी थर्ड ओव्हर. राईट आर्म द विकेट अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. जबरदस्त मारा आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल रनआउट. वास्तविक चिकी सिंगल म्हणजे त्याला स्ट्राईक द्यायची होती. दुसऱ्या विकेटचं बदल जरा लवकर प्लीज. फलंदाज वंडा टुडा होता फलंदाज आणि हा नॉन स्ट्राईक राहणार. फक्त धावण्यासाठी पाठवलंय. फक्त हजेरी लावा आणि या. दुसरं काय काम आहे त्याला आता. हा जर व्हाईट गेला आणि धाव झाली तर चान्स आहे. रुपेश फोपी लास्ट डिलिव्हरी. राईट आर्म राहून दे विकेट आणि हा तिसरा डॉट. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 25 आणि 26 धावांची गरज. पुन्हा एकदा लोएस्ट टार्गेट. धावा कशा चेस होतील याचं धावतोय ऐकण्यासाठी या. कोण चढतोय नाही आम्ही उतरतोय की नाही. आमचे कुठे रॉकस्टार कुठे गेले. अच्छा अच्छा सागर मांडवकर नेरे गांव का बुलंद आवाज मिस्टर सागर मांडव प्लीज कम माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद.
आम्ही ते आभार व्यक्त करू. उत्तम साऊंड सिस्टीम भरत करमेलकर, भरत दादा या, आपल्या शुभास्ते ते नाणेफेक केली जाईल. भरत करमेलकर यांच्या शुभास्ते एका बाजूला 3 स्टार वाजे अर्थात वाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय दिलीप दादा पाटील यांचा संघ पाहतो. तर एका बाजूला I11 चिंचवली नाणेफेकीचा कौल. इथे 3 स्टार वाजे संगणक नाणेफेक जिंकलेली आहे. निश्चित स्वरूपात सामना 3 षटकांचा असणार आहे. तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून लढत कितपत ही महत्वाची असणार आहे? काय एवढं बोलू शकत नाही कारण गेम आहे, काय होईल ते सांग. एकंदरीत नाणेफेकीचा उद्भव कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथमतः आपण कोणत्या निर्णयाला इथे पसंती देणार आहात? निर्णय आता आम्ही थोडंसं मीटिंग घेऊ आणि त्याच्यानंतर सांगू. थँक्यू सो मच. परंतु जास्त वेळ न घेता लगेचच आपण निर्णय त्वरित कालवाचे आहे. या हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. तर मैदानाकडे आपण बोलणार आहोत. चला फिल्डिंग टीम हनुमान क्रिकेट संघ भानगर क्रिकेट संघाचे संघनायक जयेश शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ किट्टू 11 मोरिया अर्थात बालकृष्णदादा भोपी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. मैदानामध्ये फलंदाज दाखल आणि वाजे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिलीपदादा पाटील यांचं आगमन झालेलं अर्थात पिंटा शेठ यावं आपण बघा. आमचे परम मित्र किरण चौधरी तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. यावं व्यासपीठावर. ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई 2025 या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. वळूया सागर मांडवकर नेरे यांच्याकडे. प्रेम. यस, धन्यवाद महागुरु, धन्यवाद दशरथ पाटील सर करावे, प्रवीण गायकर 24 लाईव्ह इव्हेंट्स, सँडी पालकर यांचा SP पॅनल या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत. मॅचकडे लक्ष वेधूया. प्रेम पाटील स्कोरर संपर्क साधा. पॅनल टीम मिळाले ती रिडगर संघाला आणि एकूण धावा 25 बनवल्या बॅटिंग करत असताना चेरोबा 11 भानगर संघानं. नेक्स्ट मॅच तर 1 ओव्हर नंतर आम्ही पॅनल्टी ऍड करू. 1 ओव्हर नंतर लक्ष वेधूया मॅचकडे. आज प्रेक्षकांची गर्दी, हास्याचे फवारे घेऊन येतील आज दशरथ पाटील सर करावे. रिडगरला पॅनल्टी 25+2 2 धावेची पॅनल्टी. 27 आणि 28चं टार्गेट. 28चं टार्गेट आहे. पॅनल्टी त्यांना मिळाली, वेळेवर न आले. स्पीडअप आम्हाला हवाय. 7:18 झाले. 2च मॅच झाले. 11 मॅचेस कव्हर करायचे. टीम मिटिंगची परवानगी नाहीये. चेरोबा 11 भानगर संघ याची नोंद घ्या. आता टीम मिटिंगची कुणालाही अनुमती नाहीये. बाई शत्रुघ्न उसाटकर यांच्या बॅनर हिट साठी 500 रुपये आणि ऐवा कॅच सुद्धा पारितोषिक असेल. लक्ष विद्या मॅच कडे. विनिंग टार्गेट, टोटल टार्गेट आपण पाहतोय 28. ओमकार पहिला चेंडू स्लोवर वन बीट करतो. डॉट बॉल. चेरोबा 11 भानगर एक नौका संघ, यंग स्टारचा संघ. आज जरी खेळतोय ग्रामस्थ चषक धुंद्राईमध्ये, मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ चांगला पाहिला. आज लोणिवली संघाला पाहिलं सुपर 12 मध्ये. यंग स्टारचा संघ, गोलंदाज ओमकार माळी. डॉट. आणखीन एक चेंडू. लाईन चांगली आहे. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. भानगर संघ तुम्हाला एकत्र येण्याची मात्र परवानगी नाहीये. ड्रिंक्स ब्रेक मध्ये एकत्र येऊ शकता. वेळ आम्हाला वाचवायचे. 2 चेंडू डॉट. 28 करायचं. बॅटिंग करतोय संघ किट्टू 11 मोरिया रिडगर. अभिषेक बोपी 2 चेंडू डॉट गेला. सिद्धांत बोपीला पाहतो नॉन स्ट्रायकर एंडला. लॉंग रनअप. ओमकार माळी. फुटवरचा वापर. आणखीन एक दर्जेदार गोलंदाजी. गुड बॉलिंग. 3 चेंडू सलग डॉट. महागुरु आम्हाला सांगतात का ओमकारला पाहिल्यानंतर वेस्ट इंडिजचे असे भयानक गोलंदाज होते आणि तशीच शरीरयष्टी, उंची चांगली आहे ना. निश्चित स्वरूपात 70-80च्या दशकामध्ये जोएल गार्नर खऱ्या अर्थाने या स्पर्धेत उंच खऱ्या अर्थाने शरीरयष्टीचे ते गोलंदाज होते. ओमकार माळी सलग 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू आदळला. गुड बॉलिंग. दबाव निर्माण केलं. वॉर्न केलं सँडी पालकरनं गोलंदाजाला.
बघा प्रत्येक चेंडूमध्ये व्हॅरिएशन, एखादा समोर ठेवतो गुडलेन स्पॉट, एखादा स्लोवर वन टाकतो, हा भीमर होता आणि गोलंदाजाकडे ही चलाकी असावी. ओमकारच्या गोलंदाजीचं कौतुक करूया. सलग 4 चेंडू डॉट. राजेश मोहितेचं पॉवरफुल षटक चेरोबा भानगरकडे सुरक्षित आहे. मात्र ओमकारनं केलेला आपण पाहतो इथे वर्चस्व 4 चेंडू मध्ये काही करून देत नाही. स्लोवर वन फटका फसलाय, उंच जरूर एसटी रक्षक विश्वास दाखवला, मी झेल घेणार आणि पकडला झेल. एसटी रक्षक अमित माळी. 5 चेंडू डॉट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. मॅच गेली नाही. किट्टू 11 मोर्या रिटकर 1-2 मोठे फटके कमबॅक करेल. 28 टार्गेट या, मात्र 5 चेंडूवर काही करू शकला नाही. यस डीजे अडखळला. बॅटिंग करत असताना जी सुरुवात हवी होती, रिडकर संघाला दबावामध्ये खेळतो कारण ओमकारकडे आपण पाहतोय उंच पुरा महागुरू गोलंदाज. मात्र चेंज ऑफ स्पेस, व्हरायटी व्हॅरिएशन. 5 चेंडू डॉट. मेडोनोर होणार का? ओ बॅड लक. चेंडू चांगला होता, ड्राईव्ह करतो डीप कडे, 2 धाव घेण्याची तयारी. मिसफील्ड झाली. एका धावेचं महत्व क्रिकेटमध्ये खूप असतं. ओ गोलंदाजी चांगली झाली. पॉवर प्ले मध्ये फक्त धावा दिल्या. 2 गुड बॉलिंग, 1 विकेट, 2 धावा. 12 चेंडू विनिंग कॅल्क्युलेशन. टार्गेट आहे 28. आता 12 चेंडू आणि 26 ची गरज. दिलीप पाटील या पण व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आता आपलं संगीत ऐकलं इथं. आणि कालच्या दिवस खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस होता बघा, जे चौधरी धुंद्रेपाडा, त्यांचे सुपुत्र नमनचा वाढदिवस होता आणि तो वाढदिवस खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून जल्लोषमध्ये साजरा केला गेला. ओ टू सागर. मागुरू 3 स्टार वाजे आणि आई 11 चिंचोली टॉस झालाय का? यस, दोन्ही संघ रेडी राहा. फिल्डिंग टीमला स्पेशली सूचना असतील. लक्ष विद्या मॅच कडे. ओमकारनं काय षटक फेकलं, फक्त 2 धावा. गोलंदाजाला अनिल मडवी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आक्रमण भेदकता किती आहे बघा. दर्जेदार गोलंदाजी. किट्टू 11 मोर्या रिडकर. चेंडूची पाहणी करताना शॉट सिलेक्शन होत नाही. मी मगाशी म्हटलं राजेश मोहितेला जर 10-12 धावा ठेवल्या तर या सामन्यामध्ये कब्जा करेल. चेरोबा 11 भानगर 6 मध्ये 8 असताना त्यांनी सामना भानगरला जिंकून दिला होता. हे सुद्धा विसरून चालणार नाही किट्टू 11 मोर्याला. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मात्र भेदकता. आतापर्यंत एकही मोठा फटका येत नाही. काय बॉलिंग सूर्य. चेरोबा 11 भानगर आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल चेंडू डॉट पर्सेंटेज पाहिला तर 6 चेंडू गेलेत. जरूर आपण पाहतोय चेरोबा 11 भानगर गोलंदाजी मात्र कमालीची होते. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होईल. सिद्धांत भोपीकडून अपेक्षा वाढल्या. 11 मध्ये 26. ओ चेंडू कनेक्ट होत नाही. अपील मध्ये उत्साह जरूर 1 धाव मिळेल. सिंगल डबल काही बिघडणार नाही. सामना जिंकायचा असेल. यस लेग बाईज पुढे सरकेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर येणारी चेंडू आणि धावा 9 मध्ये 25. 9 बॉल 25. 1-2 मोठे फटके कमबॅक करेल. समाधान भोपी आला. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा महत्वाचा समजला जातो आणि त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील. थोडासा दबाव आहे. क्लोज कॉल होईल. गोलंदाज अनिल मडवी 2 डॉट. लेग बाईज. समाधान भोपी खेळतो वैयक्तिक 2 वर. सिद्धांत त्याला साथ देतो. बाद झाला अभिषेक. मात्र ओमकारचं 2 धावांचं षटक इम्प्रेस केलं. पुढचा चेंडू 9 मध्ये 25. क्रॉस बॅटेट. अपील मध्ये उत्साह. फलंदाज होईल. बाद. दबाव तंत्राचा वापर. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे 8 चेंडू आणि 25.
ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या 5,000 रुपयाचं ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते बबन शेठ कोंडराम पाटील वाजे माजी सरपंच आणि बबन शेठ पाटील साहेबांच्या सौभाग्यवती विद्याताई पाटील यांना पनवेल पंचायत समितीचं सभापती होण्याचं भाग्य सुद्धा यापूर्वी लाभलं. बबन शेठ मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. सिंगल डबलला विसरल्यानंतर मैदानावर सामना कसा बदलतो याचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. जिथे 3 षटकामध्ये 28 होत्या. मोठ्या फटक्यांचा मोह होता. जरूर लॉफ करतो डीप कडे झाला मिसफील्ड. पंच इशारा करतील कमबॅक करण्याची ताकद आहे किट्टू 11 मोर्या रिडगरला आणि हेच करावं लागेल. आता आक्रमण करताना प्रसादला एका चांगल्या खेळाची गरज आहे. मध्ये 21 संघ पुढे सरकलाय बऱ्याच वेळानंतर. एक पहिला मोठा फटका 60 टार्गेट 28 7 मध्ये 21. पोपेटा उपसरपंच या संघाचे समर्थक आहेत. चेंडू खाली ठेवला यस फलंदाज होईल बाद. आणखीन दबाव 6 मध्ये 21. जल्लोष आनंदामध्ये परावर्तित झालाय. चेरोबा 11 भानगर गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. थ्री स्टार वाजे संघाचे खंदे समर्थक. वाजे गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व. 6 मध्ये 21 पाणी घेऊन जायचे. दिलीप शेठ पाटील अर्थातच पिंटू शेठ दानशूर व्यक्तिमत्व आणि युवा वर्गाला सातत्याने पाहतो मदतीचा हात. आणि अगदी काही 1 महिन्यानंतर वाजे गावामध्ये नाईटची भव्य दिव्य स्पर्धा पाहणार आहोत. आणि त्यांचे आयोजक त्यांना आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न झाले. इन ऍक्शन मध्ये खेळाडूंच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. सामना आपण पाहतोय. बघा क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो बऱ्याच वेळा पाहिलं आणि ते चित्र मैदानावर लक्ष विद्या मॅच कडे. चेरोबा 11 भानगर कधी कधी बलाढ्य संघाला सुद्धा महागुरु एखादा नौका संघ पराभूत करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलं ऑस्ट्रेलियन संघाला सुद्धा एकदा दुबळ्या संघाने पराभूत केलं आणि तेव्हा क्रिकेट विश्वामध्ये चर्चा होती का दुबळा संघ सुद्धा महाबली मोठ्या संघाला पराभूत करू शकतो. टेनिस क्रिकेटमध्ये असे अनेक सामने पाहिलेत. मात्र आता चेरोबा 11 भानकर नौका संघ किट्टू 11 मोर्या रीडगर चेंडू कनेक्ट झाले नाही. सुरुवात जी हवी होती ती पाहायला मिळाली नाही. जिथे सुरुवातीला अभिषेक होता 4 डॉट खेळला. सिद्धांत 3 डॉट खेळला. आता येणारे 6 मध्ये 21. 6 चेंडू 21. राजेश मोहिते आलाय मॅजिकल चेंज बॉलर. 6 मध्ये 8 डावीची गरज होती. राजेश पाटील कानपोली अनिल मडवीच्या गोलंदाजीसाठी 500 रुपये जमा झाले. धन्यवाद. मॅजिकल चेंज बॉलर आलाय. 6 मध्ये 21 होऊ शकतात. 6 मध्ये 25 चेस होताना पाहिलं. 6 मध्ये 19 धावा चेस होताना पाहिलं. मात्र गोलंदाज आलाय आणखीन एक उंच खांद्याचा उंच मजबूत गोलंदाज आहे तो राजेश मोहिते. याच मैदानावर 6-8 असताना त्यांनी धावा डिफेंड केल्या होत्या. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ठोकलाय डीप कडे. फिल्डर रेडी पकडलाय झेल. यस फलंदाज होईल आउट. आनंद 5 मध्ये 21. आणि आई 11 चिंचोली 2 संघ खेळणार आहेत. मैत्रीपूर्ण लढत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पिंटू शेठ यांचा संघ खेळेल इन ऍक्शन मध्ये त्यांना पाहणार आहोत. सामना कठीण झाला. सिंगल डबलला विसरल्यानंतर क्रिकेटमध्ये काय पाहायला मिळतं याचं प्रत्युत्तर कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहिलं. 5 मध्ये 21. ओ लाईन पाहिली वेगवान गती होती या चेंडूला.
अपील प्रेक्षकांचा आवाज येतो टाळ्यांचा. चिरोबा 11 भानगर किट्टू 11 मोर्या. एक्झॅक्टली काय चुकलं, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन, संघ का मागे पडला याचा अभ्यास होतो. अजित बघत आलाय. आता विस्फोटक रूप धारण करावं लागेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू आणि 21 धावा. 28 करायच्या होत्या. धावसंख्येची गाडी रुळावर आली नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त 2, 7 धावा धावफलकावर. स्लोवर 1 कमबॅक चांगला. राजेशला आपण जरूर पाहतोय. अजय पोपेट आहे. थोडा चेंजेस केला. अजयवर जबाबदारी दिल्या. विश्वास आहे गोलंदाजावर. मात्र गोलंदाजानं दाखवलेली विस्फोटकता वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये मार्गदर्शन केलं जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चेंडू शिल्लक 3. मात्र जरी 3 षटकार आले महागुरु तरी कठीण आहे. 21 धावा. 3 मध्ये 21. सामना कठीण आहे. जरी 3 षटकार आले. निराशाचं वातावरण आहे. सुरुवात राईट स्टार्ट झाली नाही ना चांगली तर काय होतं हे आपण बऱ्याच वेळा पाहिलं आणि आता हेच घडलं. किट्टू 11 मोर्या रिडगरला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात पाहायला मिळाली नाही आणि सामनाने मात्र गिअरअप केलं ते चिरोबा 11 भानगर संघासाठी. 3 मध्ये 21. अजय पोपेटा. फुटबॉलिंग दर्जा चांगले, काही बिघडू शकत नाही. भानगरचं संतुलन जबरदस्त आहे. फुटबॉलिंग गुड, इम्प्रेस केलं चिरोबा 11 भानगर. 18 मध्ये महागुरु 28 होत्या. कदाचित क्रिकेट समीक्षकांनी चर्चा केला असेल रिडगर या धावा डिपेंड करेल. मात्र थोडा उलटफेर क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. 2 मध्ये 20. 2 चेंडू आणि 20 धावा. लक्ष विद्या मॅच कडे. शरीरभेदी गोलंदाजी. सामना निसटतोय किट्टू 11 मोर्याकडून. आता फॉर्मॅलिटीज. सन्माननीय बबनदादा कोंडीराम पाटील माजी पंचायत समिती सभापती पनवेल यांच्याकडून 5,000चं आर्थिक सहाय्य त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. किशोरजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य धुंद्रे यांच्याकडून 1,000चं आर्थिक सहाय्य. दोन्ही दानशूरदात्यांचा मनापासून धन्यवाद. 1 मध्ये 20. सुनीलजी मडवी यांच्याकडून जर सामना जिंकला चिरोबा 11 भानगर संघाने तर 1,000 रुपये बक्षिसांचं वर्षा. विजय निश्चित. सुपर 6 मध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं. ते या स्पर्धेमध्ये चिरोबा 11 भानगर संघ पोहोचलाय सुपर 6 मध्ये. यस डीजे. त्या लढतीमध्ये जानमान क्रिकेट संघ भानगर क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. सुपर 6 मध्ये दाखल झालं. तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. नेक्स्ट मॅच किट्टू 11 मोर्या रिडगर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम लगेच मैदानामध्ये उतरा. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील ओमकार माळी. 2 धावा 1 विकेट. निर्णायक पॉवर प्ले मध्ये तब्बल चेंडू 5 डॉट फेकले आणि 1 विकेट. ओमकार अभिनंदन. यावा पण ओमकारचा सामनावीर किताबाने ते गौरव केला जाईल. शशिकांत सिनारे, शशिकांत दादा आणि दिलीप पाटील. दिलीप पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाजे. या दादा दिलीप दादा आणि शशिकांत या दोघा याचे या सामनावीर किताबाने आपला गौरव केला. बबनदादा पाटील यांच्याकडून 5,000चं आर्थिक सहाय्य. माजी पंचायत समिती सभापती आणि तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व पिंटू शेट यांच्याकडून या स्पर्धेला 5,000चं आर्थिक सहाय्य. त्यांचं सुद्धा मनापासून कमिटीच्या वतीने धन्यवाद. तर इथे ओमकार अतिशय सक्षम मारा बघायला मिळाला. ओमकारला सामनावीर किताबाने निश्चित स्वरूपात शशिकांत सिनारे, दिलीप पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच वाजे यांच्या शुभ हस्ते